मंडळी, मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. चला, नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आपला ब्लॉग सुद्धा नवीन. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आजचा ब्लॉग आहे क्लिनिंग ब्लॉग. मग टॉयलेट, बाथरूम, जे मी भांडे कपडे धुते तिकडची लादी फरची हे दाखवते आहे तुम्हाला, जे मी कसं करते. फरशी मी रोजची रोज पुसत नाही, तर आज पुसली तर उद्या नाही पुसत आणि परवा पुसते, असं करते. म्हणजे एक दिवसानंतर मी फरशी पुसते. तसं रोज पुसायला पण काही हरकत नाही, पण आता नाही पुसत, मी एक दिवसानंतरच पुसते. आणि किचन रोज पुसते. स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर सकाळी आपण किचन पुसून घ्यायचा. 5:30ला मी डेली उठते. 5-10 मिनटं इकडे तिकडे झाले तर झाले, नाहीतर 5:45 वाजेपर्यंत मी उठून जाते. उठल्याबरोबर थोडंसं व्यायाम करायचा, आपल्या शरीराला रिलॅक्स द्यायचं. जसं आपल्याला वाटेल तसं हातवारे करून चांगले लवचिकपणा दाखवून आपले शरीर सैल करून ठेवायचं. आणि त्याच्यानंतर टॉयलेट बाथरूम हे जाते. ते झाल्यानंतर मी आंघोळीला जाते आणि आंघोळ केल्यानंतर मी झाडू पोचा हे करते. घरातली जाडी वगैरे काढायची असेल, डीप क्लीन करायचं असेल तर नंतरच आंघोळ करते मी. पण असं साधं आपली फरशी पुसायची असेल, झाडू लावायचं असेल तर आंघोळ केल्यानंतर हे चालते आणि करते मी तसंच. तर इथे मी फरशी पुसताना थोडंसं फिनाईल टाकते आणि जे खड्याचं मीठ असते आपल्या घरामध्ये त्याच्याने काय होते, आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी असते ते पडून जाते. तसंच ओपनी फरशी पुसण्यापेक्षा कापडाच्या साह्यानेच आपण फरशी पुसलं तर ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असते, आरोग्यदायी असते, जेणेकरून आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचा छान असा व्यायाम होतो. आणि मी कापडानेच पुसते. पण आता हल्ली माझी कंबर दुखी वाढली, त्याच्यामुळे मग मी आता हे आमचं मोप नाही आहे, घरमालकीन आईचं मोप आहे, तिच्याने मी पुसते ह्या दंड्याने. तर बकेट नाही आहे, त्यांची साधी बकेट घ्यायची आणि हा दांडा घ्यायचा आणि याच्याने मग फरशी पुसायची. फरशी पुसून झाल्यानंतर मी स्वयंपाकाला लागते. स्वयंपाक सगळं टोटल झालेलं आहे माझं आता. आणि रुद्रांशला शाळेत पण टाकली. रुद्रांशचे पप्पासुद्धा चहा पाणी झाला त्यांचा आणि ते सुद्धा आपल्या ड्युटीवर गेले. आणि माझी आता बाकी इतर सफाईची कामं म्हणजे टॉयलेट बाथरूम आणि जिथून मी भांडे कपडे धुते ती एरिया ही क्लीन करायची आहे मला. तर भांडे आणि कपडे धुवायच्या आधी मी कुठलं काम करते, तर टॉयलेटला मी आता हार्पिक लावून ठेवलं, सगळीकडे पसरवून ठेवलं. त्याचप्रमाणे जे बाथरूमचे टाईल्स आहे आणि भिंती आहेत थोड्याफार हात पुरेल त्या अंतरावरची, तर ते पण स्वच्छ करायला लागतेच. तर मी आता ते बाथरूम क्लीनर पण लावून घेते. म्हणजे जे आपलं हे 2 काम आहेत बाकी ते करेपर्यंत छान असं मुरेल आणि मग लवकर साफ होतो. मग थोडंफार घासलं तरी चालून जातो, लवकर अगदी स्वच्छ होऊन जातो आणि जास्त मेहनतीने घासायची काही गरज पडत नाही. आणि इथे कसं आजूबाजूला सगळीकडे माती आहे आणि आता खास करून पावसाळ्याचे दिवस आहेत, आपण बाहेर जातो, सगळं पायांना नाही म्हटलं तरी धूळ लागते, माती लागते आणि मग वल्ल्या पायाने असे भिजलेल्या पायाने टाईल्समध्ये बरोबर पायाचे छाप उमटतात. तर अशा वेळेस ही लाईट कलरची टाईल्स आहे आणि ह्या अशाच कारणामुळे ही टाईल्स लवकर खराब होते. आणि भिंती पण जिथपर्यंत आपल्याला हात पुरेल म्हणजे थोडंसं असं कमरेपर्यंत मी असं टाईल्स घासून घेते. तर आपल्याला कसं, आपण भाड्याने राहत असलो तरी आपण नेहमी राहतो, सारखं जातो, राहतो, आपण वापर करतो, तर त्या गोष्टी क्लीन असायलाच पाहिजे. आपल्या घरात लहान लेकरं असतील, त्यांची पण हेल्थ महत्त्वाची असते. आणि घरामध्ये अशी घाण असेल तर घरातील जी काही सदस्य आहेत, लोक आहेत, त्यांच्या तब्येतीवर परिणाम पडतो. म्हणून आपल्या घरातील काना कोपरा स्वच्छ ठेवलंच पाहिजे. नाही तर स्वच्छता नसेल तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते असं म्हटलं जातं. आणि काय म्हणतात, स्वच्छता तर सगळ्यांनाच आवडते आणि सगळेच अगदी स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करतातच. आता थोडेफार जे नाश्त्याचे चहाचे भांडे होते ते मी घासून घेते. त्याच्यानंतर जे कपडे आहेत डेलीचे, आज कपडे नाही आहेत, काल भरपूर कपडे होते, बेडशीट, टॉवेल वगैरे, पॅन्ट शर्ट हे काल भरपूर होते. आज मोजके आहेत, जे डेलीचे आपले घालायचे आहेत अंगावरचे तेवढेच कपडे आहेत. तर भांडे घासून घेतल्यानंतर मी आता कपडे धुवून घेणार आणि नंतर जो कपडा धुतलेला पाणी असतो पिळलेला, तो पाणी मग आपल्याला टॉयलेटच्या टाईल्स वगैरे घासायला कामी पडतो. कारण आपण एवढा पाणी असंच फेकून देतो, तर हे पाणी घरातील बाथरूममधील जी टाईल्स असते, बाथरूम टॉयलेट असते, ते स्वच्छ करायला आपण घेऊ शकतो. मला कोणत्या गोष्टीचा कंटाळा येत असेल तर ते म्हणजे भांडे घासायचा.
लग्नाच्या आधी तर मी जास्त भांडे काही घासत नव्हती, पण आता कसं आपल्यावर सगळं येते तर आपल्याला जी गोष्ट कंटाळवाणी वाटत असली तरीसुद्धा आपल्याला ती करावीच लागते. जरी रात्री भांडे घासले तरीसुद्धा सकाळी थोडेफार तर भांडे निघतातच. एवढं म्हणा की रात्री घासल्याने अर्ध्याहून अर्धे कमी होतात, पण चहा पाणी नाश्त्याचे हे तर भांडे निघतातच. भांडे घासून झाल्यानंतर बालट्या जर रिकामी असतील, टब रिकामी असेल, तर ह्या वेळेस मी बालट्या, टब, मग्गे, छोटी बकेट, हे मग्गे वगैरे सगळं घासून घेते. आणि नंतर नळ आलं तर पाणी भरायला चांगलं होते. आणि हे बकेटी सुद्धा आपण घासतच राहिलं तर बरं. स्टीलच्या बकेटींवर तर किती डाग पडतात आणि पांढरे पांढरे त्याच्यावरती क्षार वगैरे जमा होतो. आणि तसं पण मी रात्रीला पण रिकामे असतील आणि भांडे घासते तर त्यावेळेस मी रात्रीचे पण बकेटी घासून ठेवते, जेणेकरून उद्या सकाळी आपल्याला पाणी भरताना घासलेली असेल म्हणजे वेळेवर घासायची काही गरज पडणार नाही. तर इथे मी सगळ्या घरात जेवढ्या बकेटी आहेत आणि मोकळ्या आहेत त्या सगळ्या मी घासून घेते. सगळ्या बकेटी घासल्यानंतर एकात एक मी ठेवलं. जेव्हा नळ येईल तेव्हा पाणी भरायला पटकन थोडंफार धुवून घ्यायचं आणि पाणी भरून घ्यायचं. आणि आता कपड्यांची बारी आहे, तर मी इथे कपडे धुते. तर डेलीचेच आहेत, थोडेसे आहेत, जास्त नाही आहेत कपडे. आणि कपडे धुवायला सगळ्यांनाच आवडते, मला सुद्धा कपडे धुवायला आवडते, फक्त भांडे घासायला नाही आवडत, खूप कंटाळवाणा काम वाटतं. आणि हा जो माझ्या हातामध्ये खराटा दिसतो, हा खराटा खूप छान आहे, मऊ पण नाही आहे, थोडंफार मस्त असं कडक आहे. आणि कडक असल्यामुळे टाईल्सच्या ज्या भिंती आहेत त्यांना आपण कशाने घासायची गरज नाही, फक्त पाणी टाकायचं आणि ह्या खराट्याने घासून घ्यायचं. मस्त असा मड निघून जातो आणि टाईल्स आपले चकाचक होतात. त्याचप्रमाणे जे पाणी जायचं असते ना, होल, जाडी वगैरे लावलेली असते, तिथे सुद्धा मी ह्याच झाडूने घासते आणि आपल्या त्या बाथरूमचं लुक मस्त असा चकाचक दिसतो. आता माझे भांडे कपडे सगळे झाले. त्याच्यानंतर जो कपडे धुतलेला जो पाणी होता त्याच पाण्याने मी आता बाथरूम चांगलं स्वच्छ असं घासून धुवून घेते. भिंती, टाईल्स आणि टॉयलेटचं सीट वगैरे हे सगळं मस्त असं घासून घेते. आणि ज्या ठिकाणी मी भांडे घासते, कपडे धुते, ते ठिकाणसुद्धा मी हा जो भाग आहे तो सुद्धा मी बाथरूम क्लीनरने स्वच्छ करते. आणि बाथरूम क्लीनरने स्वच्छ करायचा आणि टॉयलेट घासायच्या ब्रशने घासायच्या तर अगदी इथून सुद्धा पांढरा फट असा जागा होतो आणि छान दिसतो. त्याच्यानंतर आता मी सुकवायला गेली कपडे, तर कपडे इथे साईडला दोरी बांधलेले आहेत तिथेच सुकवते. तर कपडे सुकवताना सुद्धा पाणी, जे कपड्यामध्ये पाणी असतो तर तो पाणी सुद्धा घट्ट असं पिळून घ्यायचं, म्हणजे कपडे सुद्धा आपले तेवढेच लवकर सुकतात. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर कपडे सुकायचा तर प्रॉब्लेमच येतो आपल्याला. तर जे कपड्यातील पाणी आहे तो अगदी घट्ट असं पिळून घ्यायचं, म्हणजे ते कपडे आपले लवकर सुकतात. नंतरचं काम काय असेल तर बेड व्यवस्थित लावायचा, उशा बिशा सरळ लावायच्या, छान असं ठेवायचं. मग झालं माझं इथून टोटली कामं झाली. आणि जी रात्री आता पाऊस असल्यामुळे कपडे सुकत नाही, तर रात्री आम्ही घरामध्ये आणून ठेवते आणि पंख्याच्या वाऱ्यामध्ये कपडे सुकतात. तर तेच कपडे मी आता सगळे फोल्ड करून ठेवते, म्हणजे सगळी आज माझी घरातली टोटल कामं झाली. तर एका गृहिणीला कितीतरी कामं असतात, घरातले पण घरातले तर भरपूरच असतात तर असतात, बाहेरची सुद्धा ती कामं करते. तरी कधी कधी लोकांचं काय म्हणणं असते, तुम्ही तर घरातच राहता, तुम्ही नेमकं करता काय दिवसभर, हे प्रत्येकच घरातील बायांचं कानावर आलेला शब्द आहेच. महिना संपला होता पण आम्ही कॅलेंडरवरचा महिना चेंज केला नव्हता, तर मी इथे चेंज करते आणि बघते आषाढी कधी आहे, नागपंचमी कधी आहे, रक्षाबंधन कधी आहे. तर अशा पद्धतीचं असते रुटीन. पाण्याचा नळ सकाळी चालू नाही केलं मोटर तर मग 9-10 वाजेपर्यंत वगैरे चालू करतात. तर आता माझ्या घरातील सगळी कामं व्हायची आणि त्यांनी पाणी चालू केलं, तर मी आता पाणी भरून घेते, जेवढ्या बाटल्या असतील तेवढं. जे आपलं हंडे, बकेटी ह्या सगळ्या भरून ठेवतो आम्ही, जेणेकरून मग तो भरलेला पाणी आहे तो आपल्याला कपडे, भांडे घासायला पुरतो. म्हणजे जो आपल्या टाकीतला पाणी आहे त्या पाण्याची बचत होते. बचत करायची गोष्ट नाही आहे इथे, पण टाक्या आहेत त्या आमच्या एकदम सेकंड फ्लोअरला आहेत आणि तिथपर्यंत सारखं सारखं जायचं म्हटलं तर भरपूर पाय दुखतात. म्हणून आम्ही काय करतो, असंच पाणी भरून ठेवतो बकेटीमध्ये वगैरे आणि ते पाण्याने मग आम्ही कपडे धुवायचं, भांडे घासायचं काम करतो, म्हणजे त्या कामाला तो पाणी कामी येतो. आणि बघता बघता वेळ पण झाली आणि आता मी एकला रुद्रांशला आणायला जाते शाळेमध्ये. आल्यानंतर तिकडून त्याची काही कामं असतात,
अभ्यास असेल, कपडे चेंज करायचं, त्याला खाऊ पिऊ घालायचं, ते कामं करते. म्हणजे झाले माझे कामं इतके.